मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना आज सकाळपासूनच पावसानं अक्षरशः झोडपलं। मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आणि त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला। दरम्यान मुंबईसह ठाणे आणि पालघरला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पालघरमधील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। म्हणजे आत्ताच्या बातमीत आपण पाहिलं की आज दिवसभर पावसानं मुंबईला झोडपलं। कुठे सखोल भागात पाणी साचलं, तर कुठे वाहतूक ठप्प झाली होती आणि हे पाणी ओसरत असलं तरी यामुळं महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते। पाहूयात आज मुंबईची नेमकी तुंबई कशी झाली। मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवेमध्ये 2.5 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं, तर वीरा देसाई रोडही पाण्याखाली गेला। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोरेगाव फिल्म सिटी रोड पाण्याखाली गेला। संतोष नगर परिसरातील रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ पाणी साचलं। जोगेश्वरीतील SRPF कॅम्प समोर 2 ते 3 फूट पाणी साचलं। वसईमध्ये मुसळधार पावसाचा कहर, वाघराळ पाड्यात 3 दुचाकी आणि 2 कार वाहून गेल्या। चालकानं उडी मारून जीव वाचवला। मुंबईच्या वरळी भागात पाणी साचलं। शाळकरी मुलांनी पावसात मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला, तर सततच्या पावसामुळे वरळी सी फेस निर्मनुष्य झाला। चेंबूरमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। इथेही मुलं पावसाचा आनंद घेताना दिसली। मुसळधार पावसामुळे नालासोपारा जलमय झालाय। सेंट्रल पार्क आणि तुळींज परिसरात पाणी साचलं। पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी जागृत मंडळ शाळेत पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं। ठाण्यातही तुफान पाऊस झालाय। पावसामुळे पालिका भागात पाणी साचलं। मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव, कोपरी बारा बंगला इथेही पाणी साचलंय। सततच्या पावसामुळे मुंब्रा शीळ मार्गावर पाणी साचलं। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। अनेक वाहनं पाण्याखाली गेली। सांगपाडा परिसरात पावसाचा अनेक वाहनांना फटका बसलाय। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं, त्यामुळे अनेक वाहनंही पाण्याखाली गेली। नवी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। सायन पनवेल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली।